नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द डायरेक्शन करिअर अकॅडमीमध्ये तुमचे स्वागत आहे। आज जो आपला लेक्चर आहे म्हणजे ज्या विषयावर आपण काय करणार आहे, डिस्कस करणार आहे, तो विषय आपला नोंदणी व मुद्रांक विभाग भरती। आता नोंदणी व मुद्रांक विभाग भरतीमध्ये पहिल्यांदाच खूप वर्षांनी जागा निघाल्या आहेत, त्याबद्दल विद्यार्थ्यांना कमीत कमी माहिती आहे। म्हणजे परीक्षा पद्धती कशी असेल, फॉर्म कसा भरला जाणार आहे, त्यानंतर याचा सिलेबस काय, अभ्यास कोणता करला जाणार आहे, हे कशा प्रकारचं पद आहे, त्यानंतर ही परीक्षा कुठे होणार आहे, कशा पद्धतीने होणार आहे, या सर्व प्रश्नाचं निराकरण आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे। म्हणजे विद्यार्थ्यांना या परीक्षेची तयारी करताना कोणतीच तकलीफ जाणार नाही व कोणतीच काय जाणार नाही, अडचण जाणार नाही। तर म्हणून आज आपल्याला हा जो विषय आहे हा चांगल्या प्रकारे काय करायचा आहे, डिस्कस करायचा आहे। तर आपल्या व्हिडिओच्या स्टार्टिंग पासून ते एंड पर्यंत जोडून राहा, जेणेकरून तुम्हाला या मुद्रांक विभाग भरती जी आहे ते कशा प्रकारची होणार आहे हे तुम्हाला नक्की 100% तुम्हाला तुमचा डाऊट कोणताच राहणार नाही। नोंदणी व महानिरीक्षक व मुद्रांक विभाग, महाराष्ट्र राज्य पुणे कार्यालय, तसेच नोंदणी व मुद्रांक विभाग असे याला म्हटले जाते। त्याचप्रमाणे हे कशा प्रकारचं पद आहे, म्हणजे मुद्रांक विभागाचं हे गट ड चं पद आहे, म्हणजे ग्रुप डी चं पद याला आपण म्हटलं जातो, म्हणजे शिपाई भरती। शिपाई भरती, ठीक आहे। हे कोणते पद आहे? शिपाई भरतीचं पद आहे। त्यानंतर या परीक्षेचा फॉर्म कसा भरला जाणार आहे, फॉर्म कसा भरला जाणार आहे, तो भरला जाणार आहे ऑनलाईन पद्धतीने, म्हणजेच नेट कॅफेवर जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, फॉर्म भरायचा आहे। त्याचप्रमाणे अर्ज करण्याची जी पद्धती आहे ती ऑनलाईन आहे। त्यानंतर याचा दिनांक काय, म्हणजेच सुरुवात या फॉर्म भरण्याची सुरुवात 22/5/2025 म्हणजे 22 तारखेला 22/4 म्हणजे एप्रिलला 22 एप्रिलला याची अर्ज भरण्याची सुरुवात होणार आहे। त्यानंतर अंतिम तारीख काय, म्हणजेच अंतिम तारीख ती राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो 10/5/2025 ही राहणार आहे आपली अंतिम तारीख। कशाची? मुद्रांक विभागाची जे काही परीक्षा आहे, जे ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे ती राहणार आहे अंतिम तारीख, म्हणजेच लास्ट डेट राहणार आहे। त्यानंतर याची जी फीज आहे, जी आपण आता प्रत्येक पोलीस भरतीचा पेपर म्हणा किंवा कोणताही फॉर्म म्हणा, जी त्यांची जे फीज भरण्याचा तारीख असते ती वाढून असते, परंतु मुद्रांक विभागामध्ये जी ती फी भरायची तारीख आहे ती लास्ट डेट जी अंतिम तारीख आहे तीच राहणार आहे, म्हणजेच काय 10/5/2025 हे व्यवस्थित लक्षात ठेवा, नाहीतर तुम्ही फॉर्म भरून द्या आणि फी पेड करणार नाही तर तुमचा फॉर्म काय होणार नाही, सबमिट होणार नाही। त्यानंतर जे या परीक्षेचं हॉल तिकीट आहे ते हॉल तिकीट तुम्हाला केव्हा मिळेल, हॉल तिकीट केव्हा मिळेल, 7 दिवसाआधी, 7 दिवसाआधी काय मिळणार आहे, हॉल तिकीट तुम्हाला मिळणार आहे। त्याचप्रमाणे अजून आपल्याला काय डिस्कस करावं लागेल याच्यामध्ये, हा पेपर कसा होणार, तर हा पेपर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने होणार नाही आहे, हा होणार आहे ऑनलाईन पद्धतीने। ऑनलाईन पद्धतीने म्हणजेच कम्प्युटर बेस पेपर, म्हणजे तुम्हाला कॉम्प्युटर बेस पेपर तुम्हाला द्यावा लागणार आहे। परंतु एक लक्षात ठेवा, आतापर्यंत जे काही परीक्षा तुम्ही दिल्या आहेत त्याला 4 ऑप्शन राहत होते। किती? 4, म्हणजे एका प्रश्नाला 4 ऑप्शन, एका प्रश्नाला किती ऑप्शन राहत होते? 4। परंतु मुद्रांक विभागा भरतीमध्ये जी भरती निघाली आहे त्यामध्ये एका प्रश्नाला 5 ऑप्शन राहणार आहे। किती ऑप्शन राहणार आहे? 5 ऑप्शन राहणार आहे। तर आपल्याला हे लक्षात ठेवणं काय आहे, गरजेचं आहे। त्यानंतर याची फी किती आहे ते आपल्याला पाहायचं असल्यास, ओपन यांना राहणार आहे 1000 रुपये परीक्षा फी। त्यानंतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसी मागासवर्गीय यांना राहणार आहे 900 रुपये फी। किती राहणार आहे? 900 रुपये फी राहणार आहे। त्यानंतर अजून काय याच्यात महत्त्वाचं डिस्कस करायचं आहे आपल्याला, हा पेपर कुठे कुठे होऊ शकतो, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर अशा विविध ज्या ठिकाणी डिजिटल झोन आहे, म्हणजे जे कॉम्प्युटरने परीक्षा घेण्याची जी व्यवस्था करण्यात आली आहे ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुम्हाला फॉर्म भरताना तुमच्या जवळच्या जिल्ह्यामध्ये फॉर्म टाकायचा आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं याला कोणकोणते कागदपत्र लागणार आहे, कागदपत्र पहा, जन्म दाखला, त्यानंतर तुमच्या शाळेची TC, त्यानंतर SSC सर्टिफिकेट म्हणजे 10वीचं आपलं प्रमाणपत्र जे मिळत असते ते आपल्याला, त्यानंतर डोमेसाईल ज्याला आपण रहिवासी म्हणतो,
महाराष्ट्राचा रहिवासी। तर अशा प्रकारचे विविध डॉक्युमेंट म्हणजे हे महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे। तुम्हाला आधार कार्ड वगैरे मागू शकते, तर तुम्हाला हे महत्त्वाचे डॉक्युमेंट जवळ ठेवायचे आहे। जन्म दाखला, TC आहे, SSC सर्टिफिकेट आहे आणि डोमेसेल म्हणजेच रहिवासी दाखला तुम्हाला मागणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, अजून एक महत्त्वाची आहे की या सरळ सेवामध्ये येण्यासाठी म्हणजेच सरळ सेवा जे हा परीक्षा निघाले मुद्रांक विभागामध्ये, तर हा फॉर्म कोणाला भरता येणार आहे। तर क्लिअर कट विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मी सांगतो, हा फॉर्म 10वी पास विद्यार्थ्यांना हा परीक्षा फॉर्म भरता येणार आहे। 10वी पास विद्यार्थ्यांना हा परीक्षा फॉर्म भरता येणार आहे। म्हणजे जे काही 10वीमध्ये पास झालेले विद्यार्थी आहे त्यांना हा फॉर्म भरता येणार आहे। ज्यांचं ग्रॅज्युएशन आहे, जे पोस्ट ग्रॅज्युएशन आहे त्यांना सुद्धा हा फॉर्म भरता येणार आहे। पण जे ग्राउंड लेवल आहे म्हणजे हा फॉर्म कोणाला भरता येणार, 10वी पास विद्यार्थ्यांना काय करता येणार आहे, हा फॉर्म भरता येणार आहे। आता अजून समोरचा प्रश्न कोणता उरतो की ही परीक्षा किती गुणांची राहणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, ही परीक्षा 200 गुणांची राहणार आहे। 200 गुणांची राहणार आहे। मग याच्यामध्ये प्रश्न किती असणार, तर प्रश्न असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न असणार आहे 100 प्रश्न। किती राहणार आहे, 100 प्रश्न। म्हणजेच एका प्रश्नाला 2 गुण राहणार आहे। किती गुण राहणार आहे, 2 गुण राहणार आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो सांगायचं असल्यास आपल्याला लक्षात घ्या, परीक्षाची म्हणजे परीक्षा किती गुणांची राहणार आहे, 200 गुणांची राहणार आहे। त्यानंतर प्रश्न किती राहणार आहे, 100 प्रश्न राहणार आहे। म्हणजे एक प्रश्न किती मार्काला, 2 मार्काला। आता सगळ्यात महत्त्वाचं काय उरलं आहे आपल्याकडे, लक्ष द्या। तर याचा सिलेबस काय, नेमका याचा काय आहे सिलेबस काय, तो सिलेबस आपल्याला लक्षात ठेवायचा आहे। बघा, तो सिलेबस आहे इंग्रजी 25 प्रश्न, इथे प्रश्न मांडा 25 प्रश्न। त्यानंतर इंग्रजी झाली की आहे मराठी 25 प्रश्न। त्यानंतर अजून काय आहे सामान्य ज्ञान ज्याला आपण काय म्हणतो GK म्हणतो, ते किती प्रश्न राहणार आहे 25। त्यानंतर बुद्धिमत्ता व गणित हे राहणार आहे तुम्हाला 25 मार्काला। 25 प्रश्न त्याचे राहणार आहे। म्हणजेच लक्षात घ्या 25 मार्क, एका प्रश्नाला 2 गुण म्हणजेच 50 50 50 50। म्हणजे ही परीक्षा किती गुणांची राहणार आहे, 200 गुणांची राहणार आहे। आलं का लक्षात। सगळ्यात महत्त्वाचं आहे ही परीक्षा किती गुणांची राहणार आहे, 200 गुणांची राहणार आहे। हिचा सिलेबस काय, इंग्रजी मराठी 25 प्रश्न, मराठी 25 प्रश्न, सामान्य ज्ञान म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो GK म्हणतो त्याचे 25 प्रश्न। त्यानंतर बुद्धिमत्ता आणि काय मॅथ म्हणजेच काय गणित, त्याचे किती प्रश्न राहणार आहे 25 प्रश्न। आणि ही परीक्षा किती गुणांची राहणार आहे, 200 गुणांची राहणार आहे। आता सगळ्यात मोठा प्रश्न जो प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये उठतो कोणता, तर या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे का, म्हणजे नकारात्मक गुण आहे का। तर लक्षात घ्या सगळ्यात महत्त्वाचं, या मुद्रांक विभाग भरतीमध्ये नकारात्मक गुण पद्धती नाही। आलं का लक्षात विद्यार्थी मित्रांनो। या मुद्रांक विभाग भरती म्हणजे गट ड चं पद आहे, ग्रुप डी चं पद आहे, याच्यामध्ये या मुद्रांक विभाग भरतीमध्ये नकारात्मक गुण पद्धती नाही। म्हणजेच कुठलाही मार्क तुमचा कट केला जाणार नाही। तर अजून याच्यामध्ये काय महत्त्वाचं आहे की सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला मी मगाशी सांगितलं की अगोदर काय राहत होते, पर्याय 4 राहत होते, परंतु या भरतीमध्ये किती पर्याय राहणार आहे 5। म्हणजे कसे 1 2 3 4 आणि 5 असे। आणि इथे राहणार आहे प्रश्न, म्हणजे तुम्हाला एका प्रश्नाला किती पर्याय राहणार आहे 5 पर्याय राहणार आहे। तर अशा प्रकारची हे ग्रुप डी चं पद आहे जे तुम्हाला चांगला अभ्यास करून इंग्रजी मराठी सामान्य ज्ञान आणि गणित आणि बुद्धिमत्ता या विषयाचा अभ्यास करून तुम्हाला पद मिळवू शकते। अजून त्यानंतर याच्यामध्ये पास होण्याची पद्धती काय, म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेमध्ये जर तुम्हाला पास व्हायचं असेल
तर 45% गुण घेणं काय आहे, अनिवार्य आहे। म्हणजे या परीक्षेमध्ये तुम्हाला जर 45% गुण भेटत असेल तर तुम्ही या परीक्षेसाठी काय आहात, पात्र आहात, हे त्यांचं काय त्यांनी अट दिलेली आहे। म्हणून नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य पुणे कार्यालय, नोंदणी मुद्रांक विभाग या भरतीसाठी तुम्ही तयार राहा आणि तयारी करा। जे तुमची परीक्षा पद्धती आहे ती परीक्षा पद्धती कशी राहणार तुम्हाला मी आता सांगितलंय। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असेल व तुमचे डाऊट क्लिअर करायचे असेल तर आपल्या चॅनलला म्हणजे डायरेक्शन करिअर अकॅडमीला सबस्क्राइब करा। धन्यवाद।